हनुमान जयंती 2026 रामायणात सगळ्याच व्यक्तिरेखा अनुकरणीय आहेत असे असूनही प्रभू श्रीराम आणि माता जानकी वगळता केवळ हनुमानाचेच मंदिर का आहे? येत्या 2 एप्रिल 2026 रोजी प्रभू श्रीरामांचे परमभक्त पवनपुत्र हनुमानाची जयंती साजरी केली जाणार आहे. रामायणात श्रीरामाच्या खालोखाल जर कोणाचे व्यक्तिमत्व आपल्याला सर्वात जास्त प्रभावित करत असेल तर ते नक्कीच हनुमंताचे आहे. पण एक प्रश्न नेहमीच मनात येतो. श्रीरामाच्या परिसरात लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे भाऊ होते. सुग्रीव, विभीषणासारखे मित्र होते. मग फक्त हनुमानाचेच स्वतंत्र मंदिर का आढळतात? महर्षी वाल्मिकींच्या रामायणात हनुमानाचे चरित्र एका उत्तुंग शिखरासारखे भासते. जन्मताच सूर्याला फळ समजून झेप घेणारा हा बाल हनुमान न भूतो न भविष्यतो अशा पराक्रमाचा धनी आहे. परंतु एवढा पराक्रम असूनही त्याला एवढे देवत्व कसे प्राप्त झाले याची गोष्ट रंजक आहे. देवांचे वरदान आणि ऋषींचा शाप. अंजनीपुत्र हनुमान हा वायूंचा कृपेने जन्माला आला, त्यामुळे त्याच्या अंगी अफाट शक्ती होती. त्याच्या बाललीलांचा प्रसन्न होऊन अनेक देवदेवतांनी त्यांना विविध वर दिले, त्यामुळे तो अजिंक्य झाला. मात्र या शक्तीचा वापर तो ऋषींच्या आश्रमात खोड्या करण्यात करू लागला. शेवटी ऋषींनी त्याला शाप दिला, जोपर्यंत कोणी तुला तुझ्या शक्तीचा आठवण करू देणार नाही तोपर्यंत तुला तुझ्या बलाचे ज्ञान होणार नाही. जांबुवंताने करून दिलेल्या शक्तीची आठवण. सीतेच्या शोधात जेव्हा समुद्र ओलांडण्याचा कठीण प्रसंग आला तेव्हा सर्व वानरसेना चिंतित होती. अशा वेळी किष्किंधाकांडात उल्लेख आहे की जांबुवंताने हनुमानाला त्याच्या विसरलेल्या शक्तीची आठवण करून दिली. तेथूनच खऱ्या अर्थाने हनुमानाचे बलदंड व्यक्तिमत्व फुलू लागले आणि त्याच्यातील गुणांचा फुलोरा हिमालयासारख्या भव्य बनला. रामाच्या परिसरात हनुमानच देव का ठरला? श्रीरामाची जीवनात अनेक महान व्यक्ती होत्या. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे रामाचे भाऊ होते. त्यांनी त्याग आणि निष्ठेचा आदर्श ठेवला. सुग्रीव, विभीषण, जांबुवन हे अत्यंत पराक्रमी आणि गुणी सहकारी होते. परंतु हनुमानाने आपली सेवा, भक्ती आणि बुद्धीच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. रामायणाच्या अखेरीस हनुमानाने जे देवत्व प्राप्त झाले ते इतरांना मिळाले नाही. त्यामुळे आज आपल्याला जागोजागी श्रीरामाची मंदिरे दिसतात, तशीच हनुमानाचीही स्वतंत्र मंदिरे आढळतात. लक्ष्मण किंवा भरताची स्वतंत्र मंदिरे सहसा पाहायला मिळत नाही, कारण हनुमानाने भक्तीच्या माध्यमातून भक्तांच्या हृदयात देव स्थान मिळवले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ